यम है हम है यम. इंद्रदेवांचा विजय असो, इंद्रदेवांचा विजय असो. यमराज, आज आमच्या दरबारात काय आम्हाला घेऊन जायला आला की काय? आणि तुम्ही एकटेच? आणि तुमचा लेणा कुठं आहे? विसरला की काय? हाय नारायण नारायण. अरे नारदा, सुधर जरा. इंद्रदेव, हे बघा, आज तुमच्यासाठी स्पेशल जॅकेट घेऊन आलेला आहे. यमराज, अमेझॉन डिलिव्हरी सुरू केली की काय? नाही नाही महाराज, ही भूतलावरची शिक्षण क्षेत्रातील पाक एक्सप्रेस आहे. नारायण नारायण. कोण आहे ते अपराधी? हे आम्हाला एकदा कळू तर द्या. हे अपराधानो, तुम्ही महाराजांच्या समोर येऊन काय अपराध केला आहे ते एकेकाने येऊन सांगायचे आहे. सुरुवातीला शिक्षक तुम्ही या, तुम्ही आपली कैफियत मांडा. इंद्रदेवा, मी आपल्या घरी विचारा शिक्षक, तुम्ही पण यावे आणि मला काम व्हावं अशी माझी अवस्था झाली. दोन वर्ग शिकवतो, शालेय पोषण भरा, चव घ्या, रजिस्टर भरा, तोपर्यंत अनेक किती भरा. दिवस केव्हा शिकवायची कधी? हे ट्रेनिंग करा, हे कोर्स करा, मतदान ड्युटी करा, त्यात घरी जंगल, रात्र थोडी सोंगे फार झाले. विद्यार्थी मात्र आशेने बघत राहतोय, गुरुजी कधी शिकवतात. त्यांच्यामुळे मी अपराध दिला आहे. गुरुजी, तोंड सांभाळा. मुख्याध्यापक, ही काय तुमची शाळा नाही, हा इंद्रदेवाचा दरबार आहे. तुम्ही तुमची कैफियत इंद्रदेवासमोर मांडा. इंद्रदेवांचा विजय असो, इंद्रदेवांचा विजय असो. मी मुख्याध्यापक नावातच मुख्य अध्यापक, पण अवस्था माझी वाईट आहे. काय सांगू? हे अति उत्साही केंद्र प्रमुख, काम दिल्याशिवाय यांना झोपच लागत नाही बहुतेक. सकाळी आणले, दुपारी गेले आणले. अहो, आमचं आयुष्य अर्जन करून टाकले. या केंद्र प्रमुखामुळे मी अपराधी झालो आहे. नारायण नारायण. मुख्याध्यापक, थांबा, काय चाललंय हे? केंद्र प्रमुख, तुम्ही या, तुम्ही आपली कैफियत इंद्रदेवासमोर मांडा. महाराजांचा विजय असेल. मी केंद्र प्रमुख, होय, मी अपराधी आहे, मला मान्य आहे, मी चूक केले. मला जे आदेश येतात त्याच आदेशांचं मी पालन करते. इकडून आदेश आला तिकडे देते. या कामाची पूर्तता करा, त्या कामाची पूर्तता करा, या आदेशाचं पालन करा, त्या आदेशाचं पालन करा. नुसता वैताग. हे विस्तार अधिकारी प्रत्येक वेळेला येतात, आम्हाला बोलवतात, सतत मीटिंग घेतात, आम्हाला नको नको ती कामं सांगतात. प्रत्येक वेळी फोन करून सगळ्यांना बोलवतात. आठवड्यातून 10 वेळा मीटिंग घेतात. हे आम्हाला तंबी देतात, म्हणून आम्ही यांना तंबी देतो. मी तरी काय करू? मला तर यांनी पोस्टमन करून ठेवले. खरं तर केंद्र प्रमुख म्हणजे शिक्षक आणि प्रशासन यांच्यामधला दुवा असतो, पण माझी तर यांनी ढोलकीच करून ठेवले. नुसती हे इकडून पडवतात, ते तिकडून पडवतात. होय महाराज, खरंच मी अपराधी आहे. या विस्तार अधिकाऱ्यांच्यामुळे मी अपराधी आहे. त्यांच्या गोड बोलण्यावर जाऊ नका. या विस्तार अधिकाऱ्यांच्यामुळे खरंच मी अपराधी आहे. अहो, खरंच मी नाही अपराधी. त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं. खरंच इंद्रदेवांचा विजय असो. गोविंद्र, मी आपली बिचारी. नावातच माझ्या शिक्षणाचा विस्तार आणि हाती मात्र कागदांचा भार. या दर्शिकामुळेच मी अपराधी झाले. खरे की नाही? होय महाराज, मी अपराधी होतोय. मी अपराधी होत आहे या शिक्षणाधिकाऱ्यांच्यामुळे. खेडोपाडी तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण पोहोचण्यासाठी या खुर्चीत बसलोय, पण माझ्याकडून ते होत नाही. ते या शिक्षणाधिकाऱ्यांच्यामुळे. यांच्या दिसण्यावर जाऊ नका. वेळ नाही, काळ नाही, सणवार नाही, सुट्टी नाही. ऑनलाईन मीटिंग घ्यायची आणि तासाने काढायचे. आज काम सांगितलं की उद्या रिझल्ट पाहिजे. मग आम्ही तर कुणाला सांगायचे? या वरिष्ठाचा आदेश खाली द्यायलाच हवा ना. रोज नवीन टीम भरायची, पटपडताळची माहिती द्या, स्टॉकची माहिती भरा, जनगणनेचे आदेश लावू करा, बीएमओचे निवडणुकीचे आदेश लावू करा. सतत काम काम काम. आम्ही तर निसर्गप्रेमी, निसर्गाकडे पाहायला सुद्धा वेळ नाही.
सगळी माणसं झुकतात आणि आम्ही निघून जातो. आमचा छंद म्हणून जोपासायला वेळ नाही. आम्ही विस्ताराचं काम सांगतो, यात आमचा काय दोष? आम्ही अपराधी होतोय. होय साहेब, आम्ही अपराधी होतोय या शिक्षणाधिकाऱ्यांच्यामुळे. इंद्रदेवांचा विजय असो. महाराज, गट शिक्षण अधिकारी यांनी मला अपराधी म्हटले, पण मला याची जराही वाईट वाटत नाही, कारण खरंच मी यांची अपराधी आहे. मी शिक्षणाधिकारी, नाव मोठं, कामही मोठं, शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची. माझा जिल्हा राज्यात अव्वल हवा यासाठी प्रयत्न करणे माझे काम. पण मी तरी काय करू? मी दर आठवड्याला या सर्वांना नवा आदेश, नवी लिंक पाठवते, नवा नियम टाकते, आकडेवारी बघते, शिक्षकांना वेगवेगळ्या शैक्षणिक कामामध्ये गुंतवते. रात्री अपरात्री आदेश काढताना मी तरी चुकलेले असेल का? विचार करा तुम्ही. माझी झोप होते कामामुळे, त्याचबरोबर मुलांच्या ज्ञानाची भूक भागू शकत नाही याची शरही आहे. गुरु हरवला माझ्यामुळे. होय, मी अपराधी बनले आहे या सर्वांची. पण मला अपराधी बनवले आहे या शासन व्यवस्थेने, या यंत्रणेने. मला क्षमा करा. नारायण नारायण. महाराजांचा विजय असो. देवेंद्र, मी सचिव, मी सर्व काही ऐकलं. मी GR काढते हो, पण मला एकच वाटतं, शिक्षकांनी थोडं ऍडजस्ट करायला हवं. सचिव महोदय, एवढ्या तक्रारी येत आहेत, त्याचे काम. तक्रारी तर येणारच. काम नको असेल तर तक्रार करायची. हा तर आजकालचा ट्रेंड झालाय हो. महोदय, आम्हाला शिकवायला वेळच मिळत नाही. अरे, कमी शिकवा, पण डेटा भरला तर बिघडलं कुठे? राज्य चालवायचं असेल तर माहिती लागते ना. नारायण नारायण. इंद्रदेवा, काय भयंकर परिस्थिती आहे. अरे नारदा, भयंकर नाही तर मला तरी महाभयंकर परिस्थिती भूतलावर वाटते आहे. महाराज, मग शिक्षकांची गरज काय आहे? गरज आहे, पण थोडं मल्टीटास्किंग केलं पाहिजे. सकाळी शिक्षक, दुपारी क्लर्क आणि संध्याकाळी डेटा ऑपरेटर. इंद्रदेवा, पण हे योग्य वाटतंय का? सिस्टीम असंच चालतं. बदल करायला वेळ लागतो. तोपर्यंत शिक्षकाने सगळं सांभाळून द्यावं. माझ्या पोराच्या गुरुजीला घेऊन आलास नवा, बघतोच तुला, दिसत मला. माता शांत हो. काय समस्या आहे आपली? महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. हा माझा बाबू, आई माझा गुरुजी. यम है हम है यम है हम है यम. माझ्या मुलाच्या गुरुजीला घेऊन जायला आलोय मी. चला गुरुजी. हे बाई, ते अपराध आहेत. थांब तुला. नारायण नारायण. महाराज, माझ्या पोराचं गुरुजी हे दिवसभर शिकवतात, पण त्यांना इतकी अशैक्षणिक कामं दिली की ते थकून जातात. कधी सर्वे, कधी फॉर्म, कधी डेटा, आणि मग माझ्या मुलाला वेळ कधी देणार हे गुरुजी? माझ्या मुलाला चांगला माणूस बनवणारा शिक्षक आहे हा, अपराधी नाही. म्हणजे चूक शिक्षकाची नाही, चूक गुरुजींची नाही, या व्यवस्थेची आहे महाराज. शिक्षकाला कामाच्या जाळ्यात अडकवलंय महाराज. माझ्या शिक्षकाला खाली पाठवा. त्यांना शिक्षा नको, संधी द्या, त्यांना शिकवू द्या. चला गुरुजी. ए बाई, तुझं नक्कीच गुरुजीला. नारायण नारायण. थांबा थांबा, त्यांना जाऊ द्या. अपराधी शिक्षक बिचारा नाही, तर तो निरपराधी आहे. आणि खरे अपराधी आहे हे अधिकारी आणि हे शासन. यांना अधिकारी म्हणतात
म्हणून प्राप्त अधिकाराचा वापर यांनी लईच केलेला दिसतोय. यांच्या हातात सत्ता म्हणून हे एसीत बसून खाली ग्राउंडला न जाता धडाधड निर्णय घेतात. तेव्हा बस आता मी काय सांगतो ते ऐका आणि त्याचे काटेकोर पालन करा. शाळेत पुरेशी शिक्षक संख्या तात्काळ बघा. व्हॉट्सअपवर रात्री अपरात्री अचानक येणारे आदेश लिंक तातडीने बंद करा. शाळेत स्वतंत्र डेटा ऑपरेटर शिपाई नेमा. स्पर्धा परीक्षा लई धावल्या त्या कमी करा. विद्यार्थ्यांचे बालपण लावून घेऊ नका. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करा, गौरव करा आणि या शिक्षकांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी योग्य उपाय करा. जसा आज या उदरगडच्या प्रभारी नव्हे तर भारी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. शेवटी एवढंच, शिक्षक अडकला कागदात तर विद्यार्थी अडकतो अज्ञानात. म्हणून कागद कमी शिक्षण जास्त हा नियम आजपासून भूतलावर लागू. इंद्रदेवा, सगळ्या गुरूंचा सन्मान व्हायला हवा. नारायण नारायण. चला तर मग सर्वांनी मिळून या गुरुला वंदन करूया. धन्यवाद.